झाला तुमचा काय करतो रे? खायला ठेवा आहे की किती बनवायचे आम्हाला रेसिपी बनवायचे. अंशु काय करतो? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. श्वेता गायकवाड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक छानशी रेसिपी, आणि ही रेसिपी माझ्या वहिनी करून दाखवणार आहेत. त्याचं नाव सांगा वहिनी. रेसिपीचं नाव गर्डेल. रेसिपीचं नाव आहे गर्डेल आणि गर्डन, दोन नाव आहे त्याला. हा 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 हा. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी आपल्याला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथं सुरुवातीला घेतलेलं आहे लसूण, जिरे, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाटून घेतले मोठं मोठं उकळामध्ये. आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. नंतर इथं 2 टोमॅटो चिरून घेतलेत बारीक, आणि 2 कांदे चिरून घेतलेत, आडवे चिरून घेतलेत, आणि शेंगदाणे आणि डाळवा हे पण लागणार आहे आपल्यासाठी रेसिपीसाठी. पुन्हा गोड तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला कच्चंच लागणार आहे. आणि मिरचू आणि मीठ चवीनुसार. आणि हा मसाला लागणार आहे आपल्याला, घरकुल मसाला. आता या ठिकाणी आपण दुसरा कोणताही मसाला वापरू शकतो, की चाट मसाला, कोणताही आपल्या घरामध्ये जो कोणता अवेलेबल असेल तो मसाला. आमच्याकडे हा होता म्हणून आम्ही हा वापरलाय. आणि नंतर लागणार आहे आपल्याला मुरमुरे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आम्ही सगळं हे जे घेतलंय साहित्य कट करून ते मिश्रण एका पातेल्यात हे करून घेणार आहे. त्याचा मसाला म्हणता येईल, किंवा जे काय आता आम्हाला याच्यात मिसळायचं आहे ते तयार करून घेणार आहे. तर सुरुवातीला वहिनींनी घेतलं एका पातेल्यामध्ये कांदा टाकून घेतलाय. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेणार आहे. जेवढं लागेल तेवढं तुमच्या ह्याच्यानुसार. टोमॅटो टाकल्याच्या नंतर इथं लसण, जिरे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलंय वाटून. ते टाकून घेणार आहेत. मोठंच वाटून घ्यायचं आहे उकळामध्ये, मिक्सरमध्ये वाटायचं नाही. यानंतर मिरची आणि मीठ, चवीनुसार मिरची आणि मीठ. आता कोणाला तिखट लागतंय जास्त, कोणाला कमी तिखट लागतंय. आता आम्हाला कमीच लागणार आहे, लहान मुलं खाणार आहेत त्याच्यामुळं आम्ही कमीच घेतले. म्हणजे तुम्ही मोठे खाणार नाहीत? खाणार पण आधी बच्चे कंपनीचा विचार करा. नाव बच्चे कंपनीचं पुढे मला जसं पाहिजे तुम्ही टेस्ट बनवा. पुन्हा शेंगदाणे आणि फुटाणे हे कच्चेच घ्यायचे आहेत आपल्याला, तळून घ्यायचं नाही, कच्चेच लागणार आहेत आपल्याला गार्डन ही रेसिपी करण्यासाठी. यानंतर तेल घ्यायचंय, कच्चं तेल. नाही पण ह्याचं लोकेशन एक शेत असायला पाहिजे होतं. हो, मस्त शेतामध्ये एकदम बढिया का नाही वहिनी? सगळीकडे हिरवळ, आणि मध्ये तिथं बसून झाडाखाली एकदम भारी वाटलं असतं. बघू त्यांच्या वहिनीच्या गावाकडे गेल्यावर कधी करू, परत दाखवू, है का नाही. यानंतर मसाला, घरकुल मसाला घेतलाय आम्ही. आता सगळं हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. बंटीला गावात करून खाऊ वाटले का नाही तुम्ही? भावाला आमचा करून खाऊ घातला. आवडणार नसलं आवडणार का? आवडतंय मग कच्चा चिवडा आवडणार. काय आवडतंय जावायला मग? त्यांना मटण आवडतंय का? ते सपक मटण लागतंय का? हो, मग जावायचा पाहुणचार गार्डनवर भागवा म्हणलेलं का? चिकन पण आवडणार, मोठंच मटण. बरोबर आहे. इकडे जावयाचा पाहुणचार आणि या जावयाचा बघा, जावयाकडे इकडं गाडी मिळाली लगे इकडं चाललाय आमचा. तुमचा विषय नाही इथं. आमचा बी निघाला पाहिजे. तर सगळं मिक्स करून घेतलंय वहिनीनं. आणि ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त काही झंझट नाही. गॅस पेटवायचा नाही, किंवा गॅस पेटवून तेलामध्ये फ्राय करायचं नाही. कांदा, तेल, पुन्हा जे काही आपण घेतलंय साहित्य काहीच नाही. ते दुपारी आपल्याला काही स्नॅक्स खाऊ वाटलं तर पटकन खाली घेऊन बसलं, सगळं साहित्य पटपट केलं आणि खाल्लं. आणि एकदम चटपटीत आणि छान होणार रेसिपी आहे. आधी वहिनीने आम्हाला खाऊ घातलंय. आणि काय आजारी पडल्यावरही
तोंडाला चव येण्यासाठी. आता आपल्याला काहीच खाऊ वाटत नाही तेव्हा सुद्धा ही गार्डन रेसिपी खाल्ली तर तोंडालाही खूप छान टेस्ट येते. आम्हाला मटण खाल्ल्यावरच येते. तुम्हाला मटणाशिवाय काही जमत नाही. टाकून मिक्स करून घेते. आता सगळं मिक्स करून घेतलंय. आता यानंतर या मुरमुऱ्यामध्ये सगळं वहिनी टाकून घेतोय. पातेलं घ्यायचं का मिक्स हो ते तेल जास्त नाही की. हा बसेल का एवढं. आहा, मस्त. आंब्याच्या झाडाखाली शेतात हे बनवायचं कच्चा आंबा कैरी. आणि कैरी पण छान लागते. गावगाव चिरवड्याची पार्टी करा. व्हेजिटेरियन लोकांची पार्टी. आता वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायचे. त्याच्यात करायचं त्याच्यात मिक्स करून आता जमत नाही. आता सुपामध्ये मिक्स करायला थोडंसं हे चाललंय आम्हाला म्हणून याच्यात काढून घेतोय. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा. आणि हो गर्डेल तुम्ही घरी करून पहा आणि आम्हाला सांगा की कसा झाला होता. आणि भेटूया लवकरच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय. कॅमेरामॅन कडून बाय बाय.